मी प्रार्थना सुरेंद्र बाळखे साहित्य संपदा डिजिटल पर्व यूट्यूब चॅनलवर सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत करत आहे। आज साहित्य संपदा समूहातील कवयित्री, साहित्यिका, गझलकार सौ कविता सुरेंद्र बाळखे यांच्या अमर्त्य विचार या मालिकेतील पहिल्या पुष्पाच्या व्हिडिओ प्रक्षेपण करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे। थोड्याच वेळात आपण या अनोख्या व्हिडिओचा आनंद घेणारच आहोत। प्रत्येक वेळी या चॅनलवर असेच नवनवीन प्रयोग करणे हे समूहाचे वैशिष्ट्य आहे। आजच्या अमर्त्य विचार मालिकेच्या लेखिका सौ कविता सुरेंद्र बाळखे यांचा अल्प परिचय। शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथील अनुक्रमे सरस्वती विद्या मंदिर आणि संगमेश्वर महाविद्यालय येथे झाले। पदवी BA ऑनर्स इंग्लिश, बँक ऑफ इंडिया मधून स्केल 2 अधिकारी म्हणून निवृत्ती। साहित्यिक प्रवास, लहानपणापासून मराठी वाङ्मयाची प्रचंड आवड। 5वीत असताना एक गोष्ट लिहून साहित्याचा श्री गणेशा केला। नंतर महाविद्यालयाच्या नियतकालिकेत लिखाण। बहिणीच्या लग्नात कविता लिहून काव्य लिखाणाची सुरुवात। स्पर्धांसाठी एकांकिका, 3 अंकी नाटक, दैनिक लोकसत्तामध्ये स्फुट लेखन, ठाणे वैभव दैनिकासाठी सुविचार विचारांची मालिका, समूहात आल्यानंतर काव्य संमेलनात सहभाग, गझल या काव्य प्रकारात विशेष रस आणि त्याचे लिखाण हे सध्या त्या जोपासत आहेत। डॉक्टर मेघा निखिल बाळखे MD, नागपूर स्थित स्वतःचे हॉस्पिटल, प्रसिद्ध नाटककार श्री पुरुषोत्तम दारवेकर यांची पुतणी आणि शास्त्रीय संगीत गायिका एक गीत सादर करत आहे। चला तर आस्वाद घेऊ। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री श्री गुरुदत्त वागदेकर सरांना दीप प्रज्वलनासाठी आणि उद्घाटनासाठी मी त्यांना आमंत्रित करत आहे। नमस्कार। आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करूया। या सामील व्हा माझ्यासोबत दीप प्रज्वलनासाठी। आजच्या सोहळ्याचे उद्घाटक श्री गुरुदत्त वागदेकर यांचा अल्प परिचय। शिक्षण MBA इन IT, खाजगी नोकरी, साहित्यिक योगदान 12,000 पेक्षा जास्त चारोळी, 1300 पेक्षा जास्त कविता, 100 पेक्षा जास्त कथा, लेख, निबंध, पत्रलेखन। कोणतंही पुस्तक प्रकाशित नाही, परंतु
अनेक प्रातिनिधिक काव्य संग्रहात तसेच दिवाळी अंकात आणि विविध वृत्तपत्रात साहित्य प्रकाशित झालं आहे. विविध साहित्यिक स्पर्धांमध्ये सहभाग घेताना चारोळी, कविता, कथा, लेख, निबंध, पत्रलेखन इत्यादीमध्ये 100 पेक्षा जास्त पुरस्कार, विविध साहित्यिक संस्थांशी संबंध आहे. एक चारोळी संग्रह आणि 4 कविता संग्रहांना प्रस्तावना लिहिली आहे. मराठी साहित्य आणि कला सेवाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ई बुक मनोगते लिहिलेली आहेत. ई बुक, ऑडिओ, व्हिडिओ, एडिटिंग अशी कामही केली आहेत. विविध काव्य संमेलनासाठी काव्य स्पर्धांच्या साहित्यिक उपक्रमाच्या नियोजनात आणि आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. थोडक्यात कविता तिथे गुरुदत्त वागदेकर सर. आजच्या पुस्तक सोहळ्याचे आयोजक साहित्य संपदा संस्थेचे संस्थापक वैभव धनावडे आणि समस्त परिवार, तसेच आजच्या उत्सवमूर्ती कवयित्री लेखिका कविताताई बालंखे आणि या प्रकाशन सोहळ्याचा आनंद घेणाऱ्या आपणा साऱ्यांना माझा सस्नेह नमस्कार. मित्रहो, 11 मार्च छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन. त्याच दिवशी अजय वळवळे आणि नम्रता मोरे यांचा विवाह चिंचोली, लिंबाजी, तालुका कन्नड येथे पार पडणार होता. शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड लिखित पुस्तकाचं प्रकाशन या विवाह सोहळ्याचं खास वैशिष्ट्य ठरलं. वधूवरांनी छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि नंतर बोहल्यावर चढले. छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचा व लेखणीचा आणि विवाहासारख्या संस्कृतीचा अनोखा त्रिवेणी संगम या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने लेखक तथा शिवव्याख्याते डॉक्टर संजय गायकवाड यांनी घालून दिला आहे. त्यासाठी सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि संभाजी महाराजांच्या या पुस्तकाच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा. रसिक हो, आपल्याला हा प्रसंग सांगण्याचं कारण म्हणजे याच प्रसंगाच्या 11 दिवसानंतर भारतात आणि जगामध्ये कोरोनामुळे जनता कर्फ्यू आणि त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत लॉकडाऊनचं आयुष्य आपण सारे जगत आहोत. एकत्र येऊन प्रकाशन सोहळ्याचा आनंद घेणारे आपण सारेच आपल्याच घरात बसून आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सज्ज झालो आहोत. प्रकाशन सोहळ्याची एक आगळीवेगळी पद्धत साहित्य संपदा समूह आपल्या समोर घेऊन येत आहे. अमर्त्य विचार या आगळ्या वेगळ्या कथासंग्रहाच्या लेखिका, खरं तर कथासंग्रह म्हणण्यापेक्षा वन लाईनर म्हणूया आपण त्याला, तर त्या संग्रहाच्या लेखिका कविताताई बालंखे आणि बालंखे सर यांनी मला या पुस्तक प्रकाशनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. लेखकाने प्रथम माणूस वाचायला शिकलं पाहिजे, माणूस ओळखायला शिकलं पाहिजे, त्याच्यात निरीक्षण व कल्पनाशक्ती असली पाहिजे, तर तो चांगलं लेखन करू शकतो. संवाद हा महत्वाचा असतो आणि या अमर्त्य विचारान चांगला संवाद आला आहे. बोट धरून हे विचार आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातात. हे कविताताईंच्या लेखणीचं यश आहे. आज अमर्त्य विचार भाग 1 प्रकाशन होत आहे. येणाऱ्या काळात याचे विविध भाग टप्प्याटप्प्याने आपल्या भेटीसाठी येणार आहेत. आज माझ्या हस्ते प्रकाशन होत असलेल्या पहिल्या भागात 10 मौलिक विचारांचा साठा आहे. आपण सगळ्यांनीच या विचारांचा जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनुभव घेतलेला आहे. पण त्या अमर्त्य विचारांवर आपल्या सोनेरी लेखणीचं कोंदण चढवण्यात कविताताईंना यश लाभलं आहे. त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा आणि अशा प्रकारचं आगळंवेगळं पुस्तक दृकश्राव्य माध्यमातून रसिकांसमोर आणण्याची कल्पनाच प्रचंड विलक्षण आहे. त्यासाठी कविताताई बालंखे परिवार आणि साहित्य संपदाचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सुईच्या अग्रावरही मावू न शकणाऱ्या माझ्या कार्याचा गौरव म्हणून मला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा उद्घाटक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल कविताताईंचे मी मनपूर्वक आभार मानतो. साहित्य संपदा परिवार आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.
आता मी सौ कविता सुरेंद्र बाळंखे यांना अमर्त्य विचार याबद्दल 4 शब्द मांडण्यासाठी आमंत्रित करत आहे. सौ कविता सुरेंद्र बाळंखे. नमस्कार. साहित्य संपदाच्या यूट्यूब चॅनलवरून आत्ताच माझा अमर्त्य विचार पुष्प पहिले हा चित्रफितीचा प्रक्षेपण सोहळा पार पडला. त्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व रसिकांचे मी कविता बाळंखे मनापासून स्वागत करत आहे. साहित्य संपदाचे संस्थापक श्रीयुत वैभव धनावडे यांचे पण मी मनापासून स्वागत करत आहे. वैभव सर म्हणजे उत्साहाचा अखंड झरा. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. मी या प्रक्षेपणाचा फक्त विचार त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी लगेच तारीख कोणती, वेळ कोणती, किती वेळाचा प्रोग्राम आहे, चला आपण छानपैकी अर्ध्या तासाचा प्रोग्राम करूया असं सांगून माझ्या पोटात गोळाचा. मी म्हटलं कशी तयारी होईल, काय तयारी होईल. अर्थात अशक्य हा शब्दच त्यांच्याकडे नव्हता. आणि त्यांनी म्हटल्यानंतर आज 3ऱ्या दिवशी हा सोहळा पार पण पडला. कुणाला आत्मविश्वास कसा द्यावा हे वैभव सरांकडून शिकावं. आजच्या समारंभातील दुसरे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे गुरुदत्त वागदेकर सर. माझा आणि त्यांचा परिचय स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. विविध संस्थांसाठी काम करणारे आणि पदे भूषवणारे ते एक सच्चे मार्गदर्शक आहेत. आजच्या या सोहळ्याचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले याबद्दल मीही त्यांची शतशः ऋणी आहे. आता पहिला प्रश्न उभा राहतो, अमर्त्य विचार लिहिण्याची प्रेरणा मला कुठून मिळाली. सध्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात गुड नाईट किंवा गुड मॉर्निंगच्या मेसेजेसने होते. हे मेसेजेस सुंदर सुंदर असतात, विचाराला प्रेरणा देणारे असतात. काही मजेशीर, काही 2-2 ओळीच्या शायरी पण असतात. अर्थात काही अपवाद वगळता हे सगळे मेसेजेस एकतर हिंदीमधून किंवा इंग्रजीमधून असतात. आणि माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो, माझ्या मराठीतून का नाही. लहानपणी शाळेच्या फळ्यावर वाचलेले सुविचार असतील, डायरीच्या पानावर छापलेली 1 लाईनर्स असतील किंवा थोड्या मोठ्यांची वचने असतील, हे सुविचार मला नेहमीच भुरळ घालत आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मन जिंकण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे. माझ्या आजोबांचं नाव केशव आणि माझ्या पणजोबांचं नाव अमृत. लहानपणी ही दोन्हीही नावं मला फार आवडायची. त्यातल्या अमृत या नावाचं गारुड तर अजूनही माझ्या मनावर आहे. चिरंतन काळ टिकणारे ते अमृत आणि म्हणून अमृत विचार अर्थात अमर्त्य विचार. सध्याच्या काळात मोठा लेखक वर्ग आणि वाचक वर्ग व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आहे. बहुतेक समूहांनी फॉरवर्डेड पोस्टना बंदी केल्यामुळे हे सगळेजण व्हॉट्सअप आणि फेसबुकवर लिखाण करत असतात. तिथल्या वाचकांच्या प्रतिक्रियाही दाद देण्याजोग्या असतात. त्यामुळे मी माझे विचार या 2 माध्यमांवर टाकायला सुरुवात केली. ओळखीच्या लोकांकडून 1-2दा दाद मिळणं वेगळं आणि अनोळखी लोकांकडून अचानकपणे मिळणारी दाद ही तुम्हाला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते. गेली 7 महिने
मी वेगवेगळ्या समूहावरती माझे विचार टाकत आहे. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे मी माझे अमर्त्य विचार या यूट्यूब चॅनलवरून प्रक्षेपित करत आहे. हा भाग पहिला आहे. पुढे असेच काही भाग आणि विचारांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, मी विचार का म्हणते आहे, सुविचार किंवा सुभाषिते का नाही? यातील काही सुविचार असतीलही, पण मला प्रामुख्याने विचार आणि शाश्वत सत्य मांडायची आहेत, जी तुम्ही आम्ही पाहतो, अनुभवतो. या माझ्या लेखन प्रवासात उत्साहाने साथ देणारे माझे पती श्रीयुत सुरेंद्र बालेंखे. माझ्या सगळ्या लिखाणाचे ते पहिले चोखंदळ वाचक आणि जहरी टीकाकारही असतात. त्यांच्या नजरेतून ताऊन सुलाखून सही सलामत बाहेर पडणे म्हणजे एक परीक्षाच असते. पण ते एक चांगले नाट्यकर्मी आहेत. त्यामुळे सादरीकरणांच्या त्यांच्या कल्पना त्यांच्या डोक्यात पक्क्या असतात आणि मला त्याचा नेहमीच फायदा होत आला आहे. माझी दुसरी परीक्षक म्हणजे आमची कन्या प्रार्थना बालेंखे. तिला एखादे लिखाण आवडले तर आवडले, नंतर तुम्ही कितीही समजवायचा प्रयत्न करा, तिचे मत काही बदलत नाही. माझे विचार वाचताना तिचे डोळे चमकले की समजून घ्यावे, हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले आहेत. माणूस म्हणजे विचार आणि विचार म्हणजे माणूस. प्रतिक्षणी असंख्य विचार माणसाच्या मनात तरंगत असतात. विचार प्रेरणा देतात. विचार जीवनाला वेगळी दिशा देतात. विचार कधी मरत नाही. विचार अमर्त्य असते. असेच काही अमर्त्य विचार मी मराठीमधून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की हे विचार तुम्हाला नक्कीच आवडतील. हे सर्व चित्रफितीमध्ये उतरवण्यासाठी राहुल तवाटे आणि मनोमय मीडिया यांनी मला मोलाची साथ दिली. त्याबद्दल त्या दोघांचेही आभार. धन्यवाद. श्री सुरेंद्र गंगाधर बाळंखे, निवृत्त इलेक्ट्रिक इंजिनियर, MSc. मराठी साहित्य, संस्कृत वाङ्मयाची आवड, एक रंगभूमी कलाकार. सौ कविता सुरेंद्र बाळंखे यांना शुभेच्छा देत आहेत. चला तर मग ऐकूया त्यांच्या शुभेच्छा. नमस्कार, मी सुरेंद्र बाळंखे. माझी पत्नी सौ कविता बाळंखे हिच्या अमर्त्य विचार या विचार मालिकेतील पहिल्या पुष्पाचं आज प्रक्षेपण होत आहे. याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. मित्र, लेखक जेव्हा आपले विचार, कविता, कथा किंवा साहित्यातून लिहित असतो, तेव्हा ते साहित्य रसिक वाचकांपर्यंत पोचणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि हे काम आज या व्हिडिओमार्फत होणार आहे. अमर्त्य विचार हे असे विचार सौ कविता हिने फार विचारपूर्वक लिहिले आहेत. त्यात आयुष्यातील चढउतार, एकमेकांचे नातेबंध, समाजातील अनेक घटनांचे विचार असे हे मांडलेले आहेत. अत्यंत विचारपूर्वक मांडलेले आहेत. आपण सर्वांनी ते पाहावे, ऐकावे. या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट द्यावा अशी मी विनंती करत आहे. साहित्य संपदा या समूहाने हा कार्यक्रम त्यांच्यामार्फत स्वागत केल्याबद्दल
आम्ही दोघेही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. सौ गौरी बालंखे जयशंकर या आता एक सुंदर गाणं प्रस्तुत करत आहेत. चला तर मग त्याचा आपण आस्वाद घेऊ. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जडू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी, धूळ उडवीत गाई निघाल्या, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परतती त्या सवे पाखरांचे थवे, परतती त्या सवे पाखरांचे थवे, पैल घंटा घुमेरावळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी. सौ कविता सुरेंद्र बाळंखे यांची ज्येष्ठ कन्या सौ आरती शिवप्रसाद कुलकर्णी, ज्या ठाण्यामध्ये राहतात आणि फ्रीलान्सर HR ट्रेनर आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा आता आपण ऐकू. नमस्कार, मी आरती शिवप्रसाद कुलकर्णी. माझी आई सौ कविता बाळंखे हिचा अमर्त्य विचार या व्हिडिओचा प्रक्षेपण सोहळा साहित्य संपदा डिजिटल पर्व या यूट्यूब चॅनलवर प्रक्षेपित होत आहे. याचा आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. मी शिवप्रसाद आणि तुझी लाडकी नात श्रेया तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुझे असे सुंदर सुंदर लिखाण आम्हाला पाहायला व वाचायला मिळावं अशी प्रार्थना करतो. अशी संधी देणाऱ्या साहित्य संपदा समूहाचे खूप खूप धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा. आई, तुमच्या अमर्त्य विचारांचा आम्हाला जो लाभ मिळत होता तो आता भरपूर लोकांपर्यंत पोहोचणार आहे याचा मला फार आनंद होतोय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सौ गौरी बालंखे जयशंकर बँगलोर स्थित स्वतःची CA फर्म आहे, त्या आणि त्यांचे कुटुंबीय शुभेच्छा देत आहेत. नमस्कार, मी गौरी बालंखे, लेखिका आणि कवयित्री कविता बालंखे यांची मुलगी. आईला सुरुवातीपासूनच लिखाणाची फार आवड. साहित्य संपदाच्या माध्यमाने तिचे अमर्त्य विचार हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे. त्यासाठी आम्हा सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आईचे सुंदर लिखाण आम्हाला वाचायला मिळून आमचे मार्गदर्शन करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ऑल द बेस्ट. श्री वैभव धनावडे सरांना आमंत्रित करण्यापूर्वी त्यांचा परिचय करून देणे हे मी माझे कर्तव्य समजते. श्री वैभव धनावडे हे अभियंता असून BE-MBA झालेले आहेत. ते तळोजा येथील टेक्नोवस इमॅजिंग सिस्टीम या कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर या पदावर गेली 11 वर्ष कार्यरत आहेत. अभियंता असूनही त्यांना लहानपणापासून मराठी साहित्याची प्रचंड आवड, वपूंच्या गोष्टींचे कथाकथन, कविता लिहिणे, कथा लिहिणे हा त्यांचा छंद. मराठी भाषेची अवस्था बघून न राहविल्याने एका ध्येयाने झपाटून 7/11/2018 रोजी त्यांनी साहित्य संपदा समूह या नावाने व्हॉट्सअप ग्रुपची स्थापना केली. तिथे अनेक नामवंत साहित्यिक त्यांना येऊन मिळाले. हा असा एकमेव समूह आहे की साहित्याबरोबर अनेक उपक्रम राबवले जातात. श्री वैभव धनावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम
साहित्य संमेलने, काव्य संमेलने समूहाने राबवून एक मानाचे स्थान मिळवले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या श्री वैभव धनावडे सरांना आजच्या या अनोख्या प्रयोगाबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करत आहे. नमस्कार, मी वैभव धनावडे, साहित्य संपदा संस्थापक. मानवी जीवन म्हटलं की विचारांचं अस्तित्व हे प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवत असतं. असं म्हणतात की एका मिनिटात माणसाचे 24 प्रकारे विचार बदलू शकतात. असेलही तुमची कृती, तुमची ध्येय, तुमची स्वप्न या सगळ्यावर तुमच्या विचारांचा खूप प्रभाव असतो. पण ते विचार हे सुविचार असावेत. कुविचारांनी अधोगतीच प्राप्त होते. तर अशा काही आयुष्याशी निगडीत आणि आयुष्याला महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विचारांचा ठेवा आपल्यासमोर घेऊन येत आहेत कविता बालंखे मॅडम. गझलकारा, कवयित्री, लेखिका अशा विविध रूपात आपण यांना नेहमीच बघितलेलं आहे. पण अमर्त्य विचार या विचारधारेतून त्यांनी समाजासाठी नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण ठेवा ठेवलेला आहे. त्या विचारातून प्रत्येकाने काहीतरी घेण्यासारखंच आहे. तर हे विचार नक्कीच आज समाजाला गरजेचे आहेत आणि राहतील. अमर्त्य विचार या सदरासाठी कविता मॅडमचे खूप खूप आभार, कारण आज समाजाला त्याची गरज आहे. एकीकडे आत्महत्या चालू आहेत, एकीकडे लॉकडाऊनचं प्रेशर आहे. अशा या सगळ्यामध्ये आपण जर आपले विचार हे सुविचार ठेवले तर नक्कीच आयुष्य सुकर होईल. मनात चाललेली द्वंद्व, येणारं टेन्शन काही प्रमाणात नक्कीच हलकं होईल. या विचारांच्या मदतीने तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळेल, एक सकारात्मकता मिळेल आणि त्याच्यातूनच आजची समाज निर्मिती होण्यास खूप मदत होईल. एक सृजनशील समाज निर्माण करण्याचे काम या विचारांच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी मॅडमचे खूप खूप आभार आणि अमर्त्य विचार भाग 2 याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर साहित्य संपदा या समूहातर्फे त्यांचे खूप मनपूर्वक अभिनंदन. असेच लिखाण त्यांच्या लेखणीतून येत राहो. पुढील भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. साहित्यातून समाज निर्मिती हे ध्येय नक्कीच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांना परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा. काय मंडळी, कसा वाटला हा कार्यक्रम? साहित्य संपदा समूह असे नवनवीन उपक्रम रसिकांचे ज्ञान वाढवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी नेहमीच करत असतात. या उपक्रमांना प्रोत्साहन देणारे समूहाचे संस्थापक श्री वैभव धनावडे सर यांचे खूप खूप मनापासून आभार. हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम लिहून सादर करण्यासाठी सौ कविता सुरेंद्र बाळंखे यांचेही समूह अत्यंत आभारी आहे. संस्थेचे शुभचिंतक गुरुदत्त वागदेकर सर यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उद्घाटन केल्याबद्दल त्यांचेही खूप मनापासून आभार. या कार्यक्रमाची चित्रफीत बनवून त्याला एक आकर्षक रूप दिल्याबद्दल मनोमय मीडियाचेही अत्यंत आभार. तसेच पडद्यामागून काम करणारे तंत्रज्ञ मंडळी यांचेही समूह आभार मानते. आता सर्वात महत्त्वाचे आभार म्हणजे तुमच्या रसिक प्रेक्षकांचे, ज्यांनी आवर्जून उपस्थिती लावून आमचा उत्साह वाढवला. त्यामुळे तुमचे परत एकदा आभार. मी प्रार्थना सुरेंद्र बाळंखे आपली रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.